सध्याचं राजकारण जणू रियालिटी शोच झालाय। प्रत्येक पक्षाचा एक बिग बॉस, त्याच्या आज्ञेनुसार आणि लहरीवर हलणारी पात्र आणि निव्वळ पाहण्यापलीकडे फार काही करू न शकणारी जनता, अशा अवस्थेत राजकारण सापडलंय। साधे कपडे, तत्वनिष्ठ विचार आणि देशसेवा किंवा लोकसेवा ही पूर्वीच्या नेत्यांची प्रतिमा होती। त्या तुलनेत आजचा नेता म्हणजे बदलत्या भूमिका, विसंगती आणि आत्मप्रौढी यांचा मिलाफ असतो। राजकारणात काहीही चालतं, या सबबीखाली अगदी काहीही चालवलं जातंय। त्यामुळेच अनेकदा रंजक लढती पाहायला मिळतात। अशीच एक निवडणूक यंदा आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्यात पाहायला मिळणार आहे। ही निवडणूक राज्याच्या राजकारणात महत्त्वाची आणि लक्षवेधी लढत ठरणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषी किंवा राजकीय पंडिताची गरज नाही। दोघाही उमेदवारांना राजकीय वारसा मिळालेला आहे। गंमत म्हणजे मिलिंद देवरा ज्या शिवसेनेवर पूर्वीपासून टीका करत आलेत, त्याच शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर ते निवडणूक लढवणार आहेत। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असूनही आदित्य ठाकरे हे मशालीवर निवडणूक लढवतील। त्यामुळे ही लढत कशी असेल? देवरा आणि ठाकरे कुटुंबाचा एकमेकांशी राजकीय सलोखा आणि वाद कसा राहिलाय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नव्या युगात नेण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत। आदित्य यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पर्यावरण, शिक्षण आणि मुंबईतील तरुणाईशी संबंधित अनेक मुद्दे उचलून धरलेत। मेट्रो प्रकल्प, पर्यावरण विषयक धोरणं आणि मुंबईचा विकास हे मुद्दे त्यांच्या प्रचारात प्रमुख राहिलेत। त्यात नाईट लाईफ सारखा वादग्रस्त विषयही आला। आदित्य यांचा फोकस नेहमीच नव्या पिढीला आकर्षित करणाऱ्या मुद्द्यांवर राहिलाय। शिवाय आदित्य यांच्या नावाशी ठाकरे घराण्याचा प्रभाव जोडलेला आहे, तो त्यांचा एक्स फॅक्टर आहे। दुसरीकडे मिलिंद देवरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे पुत्र असून दक्षिण मुंबईतील प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात। त्यांनी केंद्रात दोनदा मंत्रिपद भूषवलंय। अनुभवी आणि आधुनिक दृष्टिकोन असलेले नेते म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली आहे। मुंबईतील प्रगतिवादी आणि उदार विचारसरणीच्या मतदारांमध्ये त्यांची खास ओळख आहे। तंत्रज्ञान, उद्योग आणि अर्थव्यवस्था यांच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्यांनी या मुद्द्यांवर कायमच ठाम भूमिका घेतली आहे। उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपला त्यांनी नेहमीच समर्थन दिलंय। मात्र ठाकरे आणि देवरा यांची ही लढाई केवळ वैचारिक लढाई नाही, राजकारणात भूमिका कशा बदलतात आणि त्यातून एकेका पात्राच्या वाट्याला विसंगती कशी येते याची ही लढत म्हणजे उत्तम उदाहरण आहे। मिलिंद देवरा यांचे पिताश्री मुरली देवरा हे मुंबईच्या राजकारणातील मोठे प्रस्थ होते। सुमारे 3 ते 4 दशकं मुंबईच्या सार्वजनिक जीवनात त्यांचं एक विशिष्ट स्थान होतं। त्यांचं हे स्थान मुंबई काँग्रेसचे नेते म्हणून तर होतच, परंतु शिवसेनेचे विरोधक म्हणून सुद्धा होतं। मुरली देवरा हे सर्वप्रथम मुंबईचे महापौर झाले, ते शिवसेनेच्या पाठिंब्यावर। मुंबई महापालिकेत 1976-77 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी ऐनवेळी पाठिंबा दिल्यामुळे मुरली देवरा महापौर झाले। त्यानंतर 1981 मध्ये ते मुंबईचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाले आणि सलग 22 वर्ष त्यांनी हे पद सांभाळलं। ठाकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध जरी असले तरी देवरा यांनी शिवसेनेला राजकीय विरोध सुरू ठेवला। मुरली देवरा यांचा हा वारसा मिलिंद यांनीही चालू ठेवला। मिलिंद देवरा यांनी 2004 मध्ये लोकसभेत खासदार म्हणून प्रवेश केला। त्यानंतर त्यांच्याकडे मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद आलं। त्यावेळी काँग्रेसची बाजू लढवताना त्यांनी सातत्याने शिवसेना आणि भाजपच्या विरोधात भूमिका घेतली। त्यामुळे सेना भाजपशी युती होती हे महत्त्वाचं। विशेषतः मुंबईत पर्युषण पर्व काळात मांस विक्रीला बंद घालण्याच्या भूमिकेवरून देवरा आणि सेना समोरासमोर आले होते। गुजराती समाज मुख्यतः शाकाहारी समजला जातो आणि पर्युषण पर्व हा जैन समाजाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र काळ असतो। या काळात मांस विक्री बंद ठेवावी अशी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात येते। मुंबई महापालिकेवर सातत्याने सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेने या मागणीला कधीही दाद दिली नाही। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजराती आणि जैन समाजाच्या वतीने होणारा हा आग्रह आणखी तीव्र झाला। त्यानंतर 2015 मध्ये भाजपने दबाव टाकल्यामुळे मुंबई महापालिकेने पर्युषण पर्वाच्या काळात 4 दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता। त्यावर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोधात आंदोलन सुद्धा केलं होतं। काही ठिकाणी तर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जैन मंदिराच्या परिसरात जाहीरपणे चिकन कापण्याचे प्रकारही केले होते। तेव्हा महापालिकेला तो निर्णय मागे घ्यावा लागला होता। दरम्यान मूळचे राजस्थानचे असलेले देवरा यांनी या प्रकाराचा 2019 निवडणुकीत मुद्दा केला होता। शिवसेनेकडून निवडणूक लढवत असलेल्या अरविंद सावंत यांच्या विरुद्ध प्रचार करताना त्यांनी हाच मुद्दा तापवला होता। जैन समाजाचा ज्या शिवसेनेने अपमान केला, त्या शिवसेनेला तुम्ही मत कसं देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता।
मात्र अरविंद सावंत यांच्या हातून त्यांना पराभव पत्करावा लागला। तरीही अन्य अनेक मुद्द्यांना घेऊन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं। पुढे जाऊन अवघ्या 6 महिन्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला जय महाराष्ट्र करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी घरोबा केला। ते मुख्यमंत्री झाले। त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना हे राज्याच्या राजकारणात मित्रपक्ष म्हणून वावरू लागले। तेव्हा राज्य सरकारने मुंबईतील महापालिका प्रभागांची पुनर्रचना करण्याची योजना आखली होती। त्याला कडाडून विरोध करणारे मिलिंद देवरा हेच होते। फक्त शिवसेनेला फायदा व्हावा यासाठी ही पुनर्रचना करण्यात येते आणि आमचा त्याला पूर्ण विरोध आहे असं त्यांनी सांगितलं होतं। एवढंच नाही तर त्या योजनेच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने न्यायालयात सुद्धा दाद मागण्यात आली होती। गेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने द्रौपदी मुर्मू यांचं नाव उमेदवार म्हणून निश्चित केलं। त्यावेळी रालोआचा भाग नसलेल्या किंवा विरोधात असलेल्या संयुक्त जनता दल आणि बिजू जनता दल यांच्यासारख्या अनेक पक्षांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता। त्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एकसंध शिवसेनेचाही समावेश होता। देवरा यांनी त्याही निर्णयावर कडाडून टीका केली होती। महाविकास आघाडीचा भाग असताना शिवसेनेने असा निर्णय घेणं हे अनाकलनीय असल्याचं ते म्हणाले होते। असे हे मिलिंद देवरा आता वरळी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा सामना आदित्य करतायत। गंमत म्हणजे ते शिवसेनेच्या चिन्हावर म्हणजे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। ज्यांच्या आजोबांनी शिवसेनेची स्थापना केली आणि 1989 पासून धनुष्यबाण हे चिन्ह मराठी मतदारांच्या मनी ठासवलं, त्या बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे हे मशाल या उसन्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। ज्या पक्षाच्या विरोधात मिलिंद देवरा आणि त्याच्या वडिलांनी कारकीर्द घडवली त्या पक्षाचं उपर्ण घालून ते आता मतदारांकडे मतांचा जोगवा मागतायत। ज्या पक्षाचे आपण अनभिषिक्त राजपुत्र आहोत हा आदित्य ठाकरे यांचा समज होता, त्या पक्षाचं नाव आज त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडे। त्यांना स्वतःला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं केलेलं नाव पक्ष म्हणून लावावं लागतंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली म्हणून खरी शिवसेना आपल्याकडे आहे हा एकनाथ शिंदे यांचा दावा आहे। त्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून मिलिंद देवरा तोच प्रचार करणार आहेत आणि त्याचं खंडन आदित्य ठाकरे करतील। एखाद्या चित्रपटात सुद्धा येणार नाही असं हे बहारदार वळण आहे। राजकारणात गमती जमती होतच असतात, परंतु एवढी गमतीशीर परिस्थिती उद्भवण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी। तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।